नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, मला माहिती आहे की ऑलमोस्ट सगळ्या ताईंनी स्वामींची 21 दिवसाची सेवा नक्कीच चालू केलेली असेल. पण तरीसुद्धा बघा, आपण संसारिक माणसं आहोत. आपल्याला सुद्धा आज ना उद्या काही ना काहीतरी अडचणी, प्रसंग हे येतच असतात. त्यामुळे सुद्धा एकदा 21 दिवसांची सेवा करायला जमत नाही किंवा तुमचा जॉब संबंधी काही कमिटमेंट असेल किंवा ट्रॅव्हल असेल किंवा काही जर अडचण असेल तर एक वेळा आपल्याला 21 दिवसांची सेवा करायला जमत नाही. तर त्यांनी येत्या 21 मार्च ते 31 मार्च या 11 दिवसांची स्वामी सेवा किंवा दत्त सेवा ही तुम्ही करू शकता. बघा, स्वामी हे दत्तात्रयांचे अवतार आहेत. त्यामुळे तुम्ही स्वामी सेवेबरोबर दत्त सेवासुद्धा करू शकता किंवा तुम्ही जर दत्त महाराजांना मानता तर नुसती दत्त सेवासुद्धा तुम्ही करू शकता. आता एक प्रश्न मला कायम विचारला जातो की ताई, आम्ही माहेरी आलो आहे तर आम्ही सेवा करू शकतो का? बघा, कोणाचा डिवोर्स चालू आहे ते ऑब्व्हियसली माहेरीच असणार. कोणी प्रेग्नन्सीच्या ट्रीटमेंटसाठी आले आहेत आणि ट्रीटमेंटसाठी 1-2 महिने लागणार आहे किंवा ट्रॅव्हल करू नको असं डॉक्टर म्हणतात, तर ऑब्व्हियसली ते आपल्या आईवडिलांच्याकडंच राहणार. तर किंवा आता मला परवा 1-2 ताईंनी विचारलं की ताई, माझ्या वडिलांचं ऑपरेशन झालेलं आहे, आम्हाला भाऊ नाही आहे, आम्ही दोन्हीच मुली आहोत, त्यामुळे मी 1 महिना वडिलांच्याकडं राहणार आहे आईच्या मदतीसाठी आणि ह्याच वेळेला स्वामींचा हा जो उत्सव आहे प्रगट दिनाचा तो येणार आहे, मग मी स्वामी सेवा करू नको का? तिथं मंदिर पण नाही आहे त्यांच्याकडे, म्हणजे स्वामींचं मंदिर किंवा मठ पण नाही आहे, तर मी घरी बसून सेवा करू शकते का? माझी सेवा, असं म्हणतात की माहेरी जाऊन सेवा करू नये, ती फळणार नाही. तर बघा, मी तुम्हाला एक सांगते ताईंनो, आपलं माहेर सुटलं म्हणजे सगळं सुटलं का हो? किंवा आपलं लग्न झालं तर सगळं आपलं माहेरची सगळी नातेसंबंधी आपण तोडून देतो का हो? असं काहीही नाही. बघा, अशी जर परिस्थिती असेल ना तर स्वामी तुम्हाला सेवा करू नको असं कधीच म्हणणार नाही. त्यामुळे तुमच्या मनात जर तो भ्रम किंवा भीती जी आहे की माहेरी सेवा केली तर फळणार नाही, असं काहीही नाही. तुम्हाला जर जेन्युइन प्रॉब्लेम्स असतील ना आणि तुम्हाला जर माहेरी जायचं असेल आणि त्याच दरम्यान जर स्वामी सेवा करायची असेल किंवा असं काही विशेष प्रगट दिन किंवा पुण्यतिथी किंवा काही असं विशेष जर पारायणाचे दिवस असतील तर तुम्ही तिथं बसून नक्की करा. स्वामी 100% तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ हे नक्की देतील. आणि काही प्रॉब्लेम्स जर नसेल आणि तुम्ही जर सासरी राहून जर तुम्ही सेवा आणि पारायण करू शकला तर तुम्ही सासरी राहूनच करा. पण जर असे काही प्रॉब्लेम्स असेल तर त्याच्यामधला एकच मार्ग म्हणजे तिथं जाऊन तुम्ही सेवा करू शकता, असं काहीही नाही. तर बघा, तुम्हाला 11 दिवसांची सुद्धा स्वामीचरित्र सारामृताचे पाठ करता येतील. म्हणजे काय, 21 ते 31 मार्चपर्यंत 11 दिवसाचे तुम्हाला दररोज एक पाठ, म्हणजे 1 ते 21 अध्यायपर्यंत आपल्याला असा एक पाठ आपल्याला वाचायचा आहे. असे तुमचे 11 पारायण होऊन जातील. त्यामुळे तुम्ही अगदी मनामध्ये वाईट वाटून घेऊ नका की 21 दिवस जमले नाही तर मग कसं काय, काही नाही. तुम्ही 11 दिवसांचे पारायण करा, तुम्ही 7 दिवसांची पारायण करा, तुम्ही 11 दिवस तारक मंत्राची सुद्धा सेवा करू शकता. आता दत्त सेवा तुम्ही काय करू शकता? तर बघा, तुम्ही अघोर कष्टोद्धरण जे स्तोत्र आहे ते 3, 5, 7 किंवा 11 पाठ तुम्ही दिवसातनं कधीही करू शकता. 12 ते 12:30 सोडून तुम्ही नक्की करा. नंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा ओम द्राम चिरंजीविने नमः हा दत्ता महाराजांचा मंत्र जो आहे तर तुम्ही उठता बसता हा करू शकता. आता या मंत्रामध्ये पहिला शब्द जो दिगंबर शब्द म्हणजे खरा मी देह नाही तर मी आत्मा म्हणजेच शुद्ध अहम असा ह्याचा अर्थ आहे. दुसरा दिगंबर शब्द म्हणजे परब्रह्माचे अनुसंधान करत दर्शवले आहे की आपल्या भोवती जे सर्व विश्व दिसत आहे ते केवळ भासणारे आहे, ते सर्व एकमेव भगवंतच आहे. पुढचा शब्द श्रीपाद वल्लभ, या तिसऱ्या शब्दाने श्रीपाद वल्लभांना हाक मारली आहे. चौथा दिगंबर या शब्दाचा अर्थ म्हणजे प्रार्थना आहे. सो हा एक महामंत्र आहे. आणि बघा, ह्याच्यानंतर तुम्ही दत्तभावनी किंवा दत्तस्तुती सुद्धा म्हणू शकता. गुरुचरित्रातील 14वा किंवा
18वा अध्यायसुद्धा तुम्ही दररोज वाचू शकता. फक्त हे जे सगळे नियम अटी म्हणजे काय, तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाही आहे. प्लीज हा नियम नक्की पाळा. अंड नाही, नॉनव्हेज नाही. शक्यतो 99.9% घरी हे 11 दिवस होणार नाही ह्याची काळजी घ्या. पण अगदीच कोण ऐकत नसेल तर ते तुमच्या हातात पण नाही आहे. तुम्हाला स्वामी सेवा करायची आहे, त्यामुळे तुम्ही खाऊ नका. तुम्ही जर नॉनव्हेज जर केलं तर त्यानंतर छान आंघोळ करा, गोमूत्र घ्या आणि मग तुम्ही वाचायला बसा. आता संकल्पयुक्त करणार असेल, जर दत्त महाराजांची सेवा जर काही संकल्पयुक्त तुम्ही करणार असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्य हे मात्र नक्की पालन करायचं आहे. तर अशी तुम्ही स्वामी सेवा आणि दत्त सेवासुद्धा 11 दिवस करू शकता. बघा, सेवा करणं हे आपल्या हातात आहे, फळ देणं हे स्वामींच्या किंवा महाराजांच्या हातात आहे. कितीही सेवा करा, असं नाही की ज्यांनी 21 दिवस पारायण केलं त्यांना खूप काही फळ मिळणार आहे आणि ज्यांनी 11 दिवस केलं त्यांना अगदी 50% फळ मिळणार आहे, असं नाही. फळ आपल्या कर्मांच्यावर अवलंबून असतं. आपण आता जे काही वागतोय, किती चांगली कृत्य करतोय, किती श्रद्धेने आणि निष्ठेने आपण सेवा करतो आणि वाचतो त्याच्यावर अवलंबून असतं. त्यामुळे छोटी सेवा असो किंवा मोठी सेवा असो, यांनी काही फरक पडत नाही. तुम्ही किती श्रद्धेने करता ह्याला खूप महत्त्व आहे. तर 11 दिवसांची जेवढी जमेल तेवढी स्वामी सेवा किंवा दत्त महाराजांची सेवा ही नक्की करा. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.